जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जी काही शिक्षक पद भरती 2022 आणि 2023 संदर्भात प्रक्रिया सध्या बघा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जी काही शिक्षकेतर कर्मचारी भरती आहे तर ती शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात सध्या जो काही आदेश असेल, शासन निर्णय होता तर तो सध्या जाहीर झाला होता, परंतु त्याच्यावरती जो काही स्टे आहे तर तो स्टे सध्या बघा इथं आलेला आहे। तर त्या अनुषंगाने शिक्षक भरती या ठिकाणी जी काही 2022 संदर्भात जे 8,000 प्लस सध्या मुलाखती यादी संदर्भात जी काही पदं आहे तर ते पदं कधीपर्यंत सध्या बघा भरली जाणार, तर त्या अनुषंगाने माननीय आयुक्तांनी सध्या ज्या काही या ठिकाणी जे काही सकाळ वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे। तर ते स्टेटमेंट देखील बघूया। तर या ठिकाणी बघा जी काही आजचं स्टेटमेंट आहे सकाळ वृत्तपत्रामधलं, तर याच्यामध्ये मोठी बातमी म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी भरती आता पवित्र पोर्टलवरून सध्या बघा होणार आहे। जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी मोठ्या प्रमाणावर पदं आहे तर ते देखील आता पवित्र पोर्टलवरून सध्या होणार आहे। 2024 आणि 25च्या संच मान्यतेनुसार होणार आहे जी काही पदभरती आणि संस्थांना भरावे लागणार आहे शिपाई, अशा पद्धतीने हेडिंग इथं देण्यात आलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा सविस्तर इथं देण्यात आले सोलापूर संदर्भात न्यूज आहे। तर ह्याच्यात खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात। याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रयोगशाळा आहे, त्यानंतर बघा कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी पदी देखील सध्या पवित्र पोर्टलमधून भरले जातील, अशा पद्धतीने इथं देण्यात आले। म्हणजे शिक्षक पद देखील या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलद्वारे भरलं जातं। आता इतर जे काही शिक्षकेतर जे कर्मचारी पदं आहे त्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, त्यानंतर शिपाई वगैरे ही पदं देखील पवित्र पोर्टलमधून सध्या बघा भरली जाणार, अशा पद्धतीने इथं बातमी आहे। तसंच बघा शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव जो आहे तर तो सध्या शासनाला सादर केलेला आहे। आता राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये सुमारे 25,000 शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी बघा मंजूर आहे। त्यापैकी 9,500 ते 10,000 पदे सध्या रिक्त आहे। मात्र 24-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचारी भरती केली जाणार असून त्यावर किती पदे रिक्त व किती अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल। त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। तत्पूर्वी शालेय शिक्षण विभागाने 25 मार्च 2024चा जो काही काढलेला पटसंख्येसंदर्भात सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे आणि त्यावर आता सध्या बघा जो काही स्टे असेल तर तो स्टे सध्या दिला आहे आणि आता न्यायालयीन अंतिम निकालानंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती होईल असेही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सध्या सांगितलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये स्टे जेव्हा उठेल तेव्हा सध्या बघा जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल तर ती सध्या सुरू होईल। त्या अनुषंगाने एकंदरीत संपूर्ण 25,000 या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी जी पदं आहे तर ती मंजूर आहे। त्याच्यापैकी रिक्त जवळपास 9,500 ते 10,000 सध्या बघा रिक्त आहे, तर तेवढी पदभरती या ठिकाणी होऊ शकते। तसंच बघा या ठिकाणी जी काही मुलाखती यादी संदर्भात देखील एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे। मुलाखती यादीतील उमेदवारांना नेमकं कधीपर्यंत त्या ठिकाणी शाळेमध्ये नियुक्ती मिळू शकते, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा 8,500 शिक्षकांची पदभरती या ठिकाणी मुलाखती यादी संदर्भात सांगण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये टप्पा 2 साठी खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांची भरती सध्या बघा सुरू आहे। प्रत्येक पदासाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या संस्थांमध्ये पाठवले जाईल। त्यांच्या मुलाखती होऊन निवड झालेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल। साधारणतः 8,500 शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असून 30 जूनपर्यंत ते सगळेजण नियुक्त होतील असे नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी बघा दिलेलं आहे। म्हणजे जे काही नियोजन आहे तर ते 30 जूनपर्यंत सध्या बघा त्यांना नियुक्ती वगैरे मिळेल, अशा पद्धतीने जे नियोजन आहे तर ते नियोजन इथं करण्यात आलं आहे। तर अशा पद्धतीने सध्या बघा इथं स्टेटमेंट शिक्षण आयुक्तांचं देण्यात आले। तसंच बघा शिपाई पदं जी आहे म्हणजे या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तर ते बऱ्या मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे आणि ते संपूर्ण जी काही पदं असेल तर ते पदं देखील सध्या बघा या ठिकाणी शासनाकडून सध्या ज्या या ठिकाणी भरण्यात येणार आहे तशा अनुषंगाने जो काही प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव इथं बघा स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टलमधूनच होते। याच धर्तीवर शिक्षकेतर कर्मचारीही जी भरती प्रक्रिया आहे तर ती पवित्र पोर्टलद्वारेच होणार, अशा पद्धतीने बघा प्रस्ताव जो आहे तर तो शासनाला इथे सादर केलेला आहे। अशा पद्धतीने शिक्षण आयुक्त जे आहे तर त्यांच्या वतीने सध्या बघा इथं स्टेटमेंट वृत्तपत्रामध्ये इथं सकाळी जे वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये सध्या ही बातमी आलेली आहे। तर एकंदरीत त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात जे उमेदवार वाट बघत होते तर त्यांच्या अनुषंगाने देखील बघा महत्त्वाची या ठिकाणी न्यूज होती। तसे जे इंटरव्ह्यू संदर्भात राऊंड आहे तर त्या अनुषंगाने देखील 30 जूनपर्यंत संपूर्ण जी प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा होणार आहे, अशा पद्धतीने देखील इथं बातमी आलेली आहे। तर सध्या
जे काही विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारच्या याद्या होत्या. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता मुलाखती यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी सध्या बघा बाकी आहे आणि ती यादी संदर्भात जे काही टेस्टिंगचं काम आहे तर मागील 2 दिवसापासून सध्या बघा सुरू आहे. त्याच्यामध्ये विविध आरक्षण असेल, त्यानंतर समांतर आरक्षण असेल, त्यानंतर बघा त्या ठिकाणी जी काही पदं असेल माध्यमनिहाय तर त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टेस्टिंग आहे तर त्या टेस्टिंग सध्या होत आहे. त्या टेस्टिंग एकंदरीत यशस्वी झाल्यानंतर लगेच बघा जी यादी असेल तर ती यादी सध्या पब्लिश होणार आहे. सर्वसाधारण जवळपास त्या संदर्भात 7 ते 8 दिवस म्हणजे 1 आठवड्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो. जर लवकरात लवकर ह्या ठिकाणी यादीचं टेस्टिंगचं काम बघा पूर्ण झालं तर 7 दिवस म्हणजे या ठिकाणी 1 आठवड्याच्या आधी देखील सध्या बघा यादी इथं लागू शकते. जवळपास 7 दिवस आपण मोजूया. त्या 7 दिवसामध्ये कधीही यादी सध्या बघा लागू शकते. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट तुम्ही करू शकता, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.